एकाच पद्धतीची छोलेची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। ह्या ठिकाणी 1.5 वाटी छोले मी भिजवून घेतलेले आहेत। छोले धुवून कुकरमध्ये घालायचे आहेत। एक बटाटा अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे। त्यानंतर खडे मसाले घालायचे। खडे मसाल्यांमध्ये लवंग, दालचिनी व मसाला वेलची घालायची आहे। चवीनुसार मीठ घालून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। फोडणीसाठी ह्या ठिकाणी 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडलं की एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून भाजून घ्यायचा आहे। गोल्डन ब्राऊन कलर आला कांद्याला की ह्यामध्ये आपल्याला टोमॅटो, आलं, लसूण व कोथिंबीरची पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे। पेस्ट छान असं तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर त्यामध्ये आपण उकडून घेतलेला एक बटाटा होता तो स्मॅश करून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे व तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे। छान असं तेल सुटलं की आपल्या घरात जे काही मसाले असतील ते घालायचं आहे। ह्या ठिकाणी हळद, छोले मसाला, लाल मिरची पावडर व त्याचबरोबर घरगुती काळं तिखट मी वापरलेलं आहे। मसाल्यांना तेल सुटलं की शिजवून घेतलेले छोले घालून घ्यायचे आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे। बटाटा आपण घातल्यामुळं छान असं दाटसरपणा येतो छोल्यांना। तरीसुद्धा मस्त आलेले आहे। चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। 5 ते 10 मिनिटासाठी हे अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर बघू शकता मस्त अशी छोलेची भाजी आपली तयार झालेली आहे। ह्यासोबत भटोरे असतील तर वा मस्तच। अशा पद्धतीने नक्की तयार करा। आवडल्यास लाईक करा।